नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कापडाच्या 2 पिसापासून मोठ्या साईजचे ऑर्गनायझर शिकवणार आहे. खूप सारे कपडे ह्या ऑर्गनायझरमध्ये बसतात. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, तर त्यासाठी मी हे 2 कापड घेतले आहे. त्याचं माप सांगते. 16 इंच बाय 16 इंच 16 बाय 16 इंचाचे 2 पीस घेतले आहेत. आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेला आहे. आता एक पीस बाजूला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या पीसवर आपण आहे ना 3-3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत तिन्ही बाजूला. हे बघा, अशा पद्धतीने फक्त 3 बाजूला 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग तिथे पट्टीने लाईन मारून घ्यायची आहे. बघा, अशी ह्या पद्धतीने. आता ह्या बाजूला खडूने दिसत नाही ना, म्हणून मी ह्या बाजूने करून दाखवते तुम्हाला. का 3 इंचावर मार्किंग करून घेतले. तिन्ही बाजूने आपण 3-3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि मग पट्टीने लाईन मारून घ्यायची आहे. खूप सोपं आणि सुंदर असं हे ऑर्गनायझर आहे आणि ह्याच्यात म्हणजे जवळजवळ 15-20 कपडे तरी आरामशीर मावतात. कपाटात ठेवायला एकदम सुंदर असं हे ऑर्गनायझर आहे. ह्या अशी पट्टीने ना आपण लाईन मारून घ्यायची आहे. आता हा जो कॉर्नर आहे ना, तर कॉर्नरपासून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. कॉर्नरपासून 1.5 इंचावर. ह्या बाजूने सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग करायचं. नसं आपण गोलाकार त्याला आकार देणार आहोत. गोलाकार शेप देणार आहोत असा. आणि हे आपल्याला असं कापायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसतं. चला तर मग आता आपण कापून घेऊया. आणि जास्त वेळ लागत नाही बरं का हे ऑर्गनायझर बनवायला. एकदम कमी वेळामध्ये बनलं जातं. अशा पद्धतीने आपण हे कापून घ्यायचं आहे. आता कापून झालं ना, आता सरळ बाजू दाखवते मी तुम्हाला. आता कापून झालं तुम्ही तिथे अशी शिलाई मारून घ्या, म्हणजे आपल्याला काय चेन लावायची ना, म्हणजे हे कापड सरकणार नाही. पहिले शिलाई मारून घ्या आणि मग चेन लावायची. आता मी चेन घेतलेली आहे. हे असं गोलाकार मापाची बरोबर अशी चेन घेतली आहे. थोडीशी मोठी घेतली आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये 2 रनर घातले आहेत मी. तर अशा पद्धतीने आपण ही चेन लावून घेतलेली आहे त्याला. आता हे चारी बाजू आपण मोजणार आहोत. आता एकूण 60 इंचाचं आपण पट्टी म्हणजे माप आलेलं आहे. तर आपण 60 इंचाची पट्टी बनवणार आहोत. हो का. 60 बाय 9 इंचाची मी पट्टी बनवलेली आहे आणि ती सुद्धा कॅनव्हासने आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने शिवून घेतलेलं आहे बरं का. हो का. 30 इंच त्याचा निम्मा भाग केला तर 30 इंच होते. चारी बाजूने शिवून घेतले आहे. आता हे काय करायचे, आपण अशी इथे ना शिवून घ्यायची आहे बरं का. असं मधल्या इथं ठेवून पूर्ण अशी चारी बाजूला शिवून घ्यायची आहे एका पिसाला. आणि त्याच्यावरती दुसरा पीस ठेवून तो पण मग शिवून घ्यायचा आहे आपण.
तो तुम्हाला जवळ पायपिंग पाहिजे असेल तर कडेला शिवलेल्या ह्याच्यावर तुम्ही पायपिंग करू शकता. बघा अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हे ऑर्गनायझर तयार झालं आहे. बघा आतमध्ये भरपूर अशी जागा आहे. कसं वाटलं मग तुम्हाला? आवडलं ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.